नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. करंट अल्गोरिदम ही यूट्यूब सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा सर्व कंटेंट आपण इथं कव्हर करत आहोत. त्याच सिरीजचा आज एक पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत, प्रोजेक्ट चित्ता. आता प्रोजेक्ट चित्ता तुम्ही म्हणाल आता काय रिलेव्हंट आहे, तर आता जो महिना आहे मे महिना 2025 मध्ये बोट्सवाना या देशातून आपण आणखी काही चित्ते आणणार आहोत आणि मग त्यामुळे हा सगळा प्रकल्प जो आहे तो चर्चेत आलेला आहे. मग पुन्हा आपल्याला त्याच्यावर काही क्वेश्चन येऊ शकतो, त्या पार्श्वभूमीवर आपण हा कंटेंट आज कव्हर करणार आहोत. प्रोजेक्ट चित्ता आहे त्याची सुरुवात जी आहे ती 17 सप्टेंबर 2022 ला झालेली आपल्याला पाहता येते. त्या दिवशी नामिबिया या देशातून आपण चित्ते आणलेले पाहता येतात. लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर 2022 ला झालेली आहे आणि नामिबियातून आणलेले आहेत. आफ्रिका खंडामधला हा एक देश आपल्याला पाहता येतो. चित्ता पुनर्वसन प्रोजेक्ट जो आहे, जो जगातला पहिला मांसाहारी पाण्याचा आंतरखंडीय स्थित्यंतरणाचा प्रोजेक्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो. नामिबियामधून अतिशय सुखरूपपणे ते चित्ते आपल्या भारतात आणले आणि मध्य प्रदेश मधल्या कुनो पालमपूर नॅशनल पार्क मध्ये ते रिलोकेट केलेले आपल्याला पाहता येतात. नंतर त्यातल्या काही चित्त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आता त्यांनी आणखी काही पिल्लांना जन्म दिलेला आपल्याला पाहता येतो आणि ते प्रक्रिया सुरू झालेली पाहता येते. खरं म्हणजे आपण हे 17 सप्टेंबर 2022 ला जरी केलेला असेल तरी याचा अर्थ हा प्रयत्न याच्या आधी झाले नाहीत का, तर प्रयत्न झालेले आहेत. ज्यावेळेस 1952 ला भारतातून चित्ता नामशेष झालेला आपल्याला पाहता येतो. त्याच्यानंतर 1970 ला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी इराणवरून चित्ते आणण्याचा प्रोजेक्ट केलेला होता आणि तो फायनल झालेला होता. आपले वाघ घ्या आणि चित्ते द्या या प्रकारचं होतं ते. म्हणजे भारताने काही वाघ इराणला द्यायचे आणि इराणनी त्यांचे काही चित्ते भारताला द्यायचे, अशा प्रकारचं होतं. आणि इराणच्या शहा आणि इंदिरा गांधी पंतप्रधान यांच्या सह्या पण झालेल्या होत्या, परंतु ते हस्तांतर करण्याच्या अगोदरच इराणमध्ये सत्तांतरण झालं आणि मग हा प्रोजेक्ट बारगळलेला आहे. त्यामुळे हा पहिला प्रयत्न झालेला आहे. आता 17 सप्टेंबर 2022 ला नामिबियातून आणलेले आहेत. मे 2025 मध्ये बोट्सवाना हा देशामधून आपल्याला चित्ते आणणार आहेत. मग दक्षिण आफ्रिकेतून काही चित्ते आणलेले आहेत, केनियामधून काही चित्ते आणले जाणार आहेत. मग आपल्याला विचारलं जाऊ शकतं कोणकोणत्या देशातून चित्ते आणलेले आहेत, तर नामिबिया पहिला आहे, दक्षिण आफ्रिका आहे, आता बोट्सवाना आणि आता केनिया हे देश आपल्याला पाहता येतात. कुनो राष्ट्रीय उद्यान जे आहे तिथं ते रिलोकेट केलेले आपल्याला पाहता येतात. आता जे बोट्सवानातून जे येणार आहेत त्यातले काही चित्ते गांधी सागर अभयारण्य जे मध्य प्रदेशमध्ये आहे, परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर असल्यामुळं एक आंतरराज्य चित्ता संवर्धन क्षेत्र म्हणून ते जाहीर केलेलं आहे आणि तिथं हे चित्त्याचं रिलोकेशन होताना आपल्याला पाहता येणार आहे. भारतात 1947 ला शेवटच्या चित्त्यांची शिकार झालेली पाहता येते. कोरिया संस्थान होतं, म्हणजे त्यावेळेचं मध्य प्रदेश आजच्या छत्तीसगड मधले तिथले जे महाराज होते रामानुज प्रताप सिंह यांनी शेवटच्या 3 चित्त्याची शिकार केलेली पाहता येते आणि 1952 ला भारतातून चित्ता नामशेष झालेला आहे. कधी, तर 1952 ला. लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्राचा जरी विचार केला तर कोल्हापूरमध्ये आणि विदर्भात सुद्धा चित्त्याची नोंद झालेली आपल्याला पाहता येते. आशिया खंडामध्ये भारत सोडून इराणमध्ये चित्ते आहेत. म्हणजे आशियामध्ये फक्त 2च देशामध्ये चित्ते पाहता येतात, भारत आणि इराण, आणि हे सगळे चित्ते 100च्या आसपासच आपल्याला पाहता येतात. जगात एकूण 7,000 चित्ते आहेत, त्यातले 100 चित्ते आपल्याला आशिया खंडामध्ये पाहता येतात. म्हणजे भारत सोडून जर कुठले बघितले तर फक्त इराणमध्ये आशिया खंडामध्ये आहेत. हे त्यावेळेचे महाराज आपल्याला पाहता येतात. 1952 ला चित्ता नामशेष झालेला आहे. चित्त्याचं वैज्ञानिक नाव किंवा शास्त्रीय नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ॲकिनॉक्स जुबाटक्स हे आपल्याला त्याचं नाव पाहता येतं. IUCN ही एक लिस्ट आहे, त्याच्या लिस्टच्या नुसार चित्त्याचं वर्गीकरण क्रिटिकली इंडेंजर या कॅटेगरीमध्ये केलेलं आपल्याला पाहता येतो. चित्ता या प्राण्याचं वैशिष्ट्य तो 3 सेकंदामध्ये 110 किलोमीटर पर सेकंद इतका स्पीड तो कव्हर करतो, हे आपल्याला पाहता येतं. चित्ता हा सस्तन प्राणी आहे, गवताळ प्रदेशात वाढतो तो, किंवा ते सुटेबल क्लायमेट आहे म्हणून आपण तिथं त्याला रिलोकेट करताना पाहता येतो. चित्त्याच्या जगात 2च जाती आहेत, एक आशियाई आणि आफ्रिकन. आता आशियातले फक्त इराणमध्ये आहेत आणि मग आता आफ्रिकेतून आपण चित्ते आणतोय, त्यामुळे ते घेतलेलं आहे. चित्ताचा जो प्रोजेक्ट आहे 1970 ला पहिला प्रयत्न झाला, त्याच्यानंतरही प्रयत्न झाले, परंतु 2008 ला प्रयत्न झाला, परंतु
सुप्रीम कोर्टानं आपल्याला स्टे दिलेला पाहता येतो आणि नंतर 2020ला सर्वोच्च न्यायालयाने मग त्याला परवानगी दिलेली आहे की आता चित्ते भारतातून आणायला काही हरकत नाही, पण सुयोग्य वातावरणात ठेवा असं सुप्रीम कोर्टानं आपल्याला सांगितलेलं आहे. चित्ता भारतात आणल्यामुळं जे बिग कॅट फॅमिली आहे त्यामध्ये भारताचा समावेश आपल्याला पाहता येतो. त्यातले 5 प्राणी आपल्याला भारतात पाहता येतात. त्यात वाघ आणि सिंह. लक्षात ठेवा, वाघ आणि सिंह असणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे. दोन्ही प्राणी एकाच देशात फक्त भारतात पाहता येतात, जगात कुठेही पाहता येत नाहीत. बिबट्या आहे आपल्याकडे, हिम बिबट्या आहे आणि चित्ता असे आपल्याला पाहता येतात. चित्त्याचं वैशिष्ट्य वाघ सिंहासारखी तो डरकाळी फोडत नाही. हे सगळे मार्जर कुळातले आपल्याला पाहता येतात. तर मांजरी सारखं तो आवाज काढतो, ते पण इथं लक्षात ठेवा. कुनो पालपूर जे नॅशनल पार्क आहे, जे भारतातलं पहिलं चित्ते अभयारण्य आहे, त्याच्या सोडून शहागड राजस्थान मधलं आणि गांधी सागर जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चित्त्याचं रिलोकेशन किंवा पुनर्वसन करताना पाहता येणार आहे. आपण पाहिलं आशियामध्ये कुठं आहेत, इराण आणि भारतात, आत्ताचं भारत, पण आफ्रिकामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये चित्ते आहेत. त्यामध्ये अंगोला, मोझंबिक आहे, झांबिया आहे, बाकीचे देश तर आपण कव्हर केलेले आहेत. आणि नामिबियामध्ये सर्वाधिक चित्ते असल्यामुळं नामिबियाला जगातील चित्त्यांची राजधानी म्हटलं जातं, हे पण इथं लक्षात ठेवा. ही आयुष्यांची लिस्ट दिलेली आहे. मुद्दाम मी तुम्हाला चित्त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाईल. 1970ला ही रेड लिस्ट पब्लिश करायला आहे. त्याच्या एकूण 9 श्रेणी आपल्याला पाहता येतात आणि साइट्स नावाचं एक पर्यावरणाचा करार आहे जे प्राण्यांचं धोकाग्रस्त ठरवत असतं. त्याच्या सुद्धा परिशिष्ट 1 मध्ये चित्त्याचा समावेश होतो. हे आयुसीनचे 9 कॅटेगरी आपल्याला दिलेले आहेत. आता चित्ता एक्सटिंक्ट होता भारतातून, पण आता क्रिटिकली इंडेंजर झालेला पाहता येतो. या प्रकारची ती लिस्ट आहे, हे सुद्धा एकदा पाहून घ्या. आपल्याला पर्यावरणाच्या अँगलने याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे प्रोजेक्ट चित्त्याच्या विषयी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक तेवढी माहिती आपण आता कव्हर केलेली आहे. 28 सप्टेंबर 2025ला आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि त्या पूर्व परीक्षेसाठी पॉलिटी या विषयाची PYQ ची अल्गोरिदम बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये 2013 ते 2024 या दरम्यानच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे एकूण 12 पेपर आणि या 12 पेपर मधले 163 प्लस क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. हे क्वेश्चन कव्हर करताना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड वापरलेली आहे. त्या माध्यमातून कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. व्हर्टिकल म्हणजे ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते अतिशय डिटेलपणे कव्हर केलेले आहेत आणि ज्याच्यावर अधूनमधून क्वेश्चन विचारले जातात त्यातले बेसिक पॉईंट सगळे कव्हर केलेले आहेत. शिवाय निमॉनिक्स ट्रिक्स पण सांगितलेले आहेत. कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे त्याचंही आपण सांगितलेलं आहे. पॉलिटीचा करंटचा काय टॉपिक आहे जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो तो आपण कव्हर केलेला आहे. या बॅचचे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड झालेले आहेत. ही बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ॲपवर उपलब्ध आहे आणि त्याचा डेमो व्हिडिओसाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता. काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या बॅचचा तुम्हाला पॉलिटी या विषयाला आउट ऑफ मार्क्स पडण्यासाठी नक्की फायदा होईल असा विश्वास आहे. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.